नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा त्यारहंत भगवान सम्यक समबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. हिंदू धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा भारतातला सर्वात मोठा विषय आहे. 1923 पासून तर 1956 पर्यंत बाबासाहेबांनी येन केन प्रकारे हे हिंदू धर्माला पवित्र करण्याचा प्रयत्न केला. आपण जर सूक्ष्म अतिसूक्ष्म अभ्यास केला तर 20 मार्च 1956 पासून तर 1933 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे केवळ हिंदू धर्माचे समाज सुधारक होत आहेत असं वाटू लागते. कोणत्याही हिंदूंना किंवा कोणत्या हिंदू समाजाला नेत्यांना बाबासाहेबांनी दुःख दिलेलं नाही. 1927 पासून तर 1933 पर्यंत बाबासाहेब वाघासारखे हिंदू समाजाच्या व्यवस्थेला बदलून टाकण्याच्या प्रचंड क्रांतीनं भरलेले दिसतात. वाचा तुम्ही सर्वजण बहिष्कृत भारताचे अग्रलेख वाचा, मुकनायकाचे अग्रलेख वाचा, जनताचे अग्रलेख वाचा. तुम्हाला वाटेल की हिंदू धर्माचा खरा समाज सुधारक आणि खरा परिवर्तनवादी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांना पूर्ण हिंदू धर्म हा समतेचा हिंदू धर्म बनवायचा होता. घराघरामध्ये, मनामध्ये, कुटुंबामध्ये हिंदूच्या, ब्राह्मणाच्या, फारस्यांच्या, वैश्यांच्या, महानुभाव पंथाच्या एवढंच नव्हे, प्रत्येक जेवढ्या काही जाती जमाती आहेत त्या सर्वांमध्ये त्यांना समतेचा मार्ग हा रुजवायचा होता. समतेचा हिंदू समाज बनवायचा होता. समतावादी ब्राह्मण समाज बनवायचा होता. समतावादी फारसियन समाज बनवायचा होता. समतावादी वैष्णव समाज बनवायचा होता. समतावादी महानुभाव पंथ चक्रधर स्वामीचा समाज बनवायचा होता. समग्र समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा मार्ग आणि समतेचं महान बुद्ध वचनामृत प्रचंड पाजलेलं आहे. पण पिलं तरच तर चांगलं होईल की नाही. जर तुम्ही अमृत पिलं आणि जहर तसंच ठेवलं तर काय फायदा आहे का. आणि म्हणून बाबासाहेबांच्या द्वारे समतेचं बुद्ध अमृत हे हिंदूच्या हृदयात नेऊन पूर्ण ते त्यांना पाजत होते की जहर बाहेर यावं, चातुर्वर्णाचं जहर बाहेर यावं, भेदभावाचं जहर बाहेर यावं. एवढंच नव्हे, समग्र अस्पृश्यतेचं जहर बाहेर यावं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र हे जे भेद आणि हे भेद नीती आहे हे जहर पूर्ण कायमचं बाहेर यावं म्हणून बाबासाहेबांनी निकाराचा लढा, प्रचंड लढा दिलेला आहे. प्रत्येक लढा त्यांचा हा परिवर्तनासाठी होता, मूलाग्र बदल करण्यासाठी होता. जिथे भेद आहे, जिथे विषमता आहे, तिथे संस्कृती कशी येऊ शकते. जिथे माणसामध्ये दुफडी आहे
माणसामध्ये प्रेम तोडलं, मैत्री तोडली, जिव्हाळा तोडला, समानता तोडली, तिथे संस्कृती जन्माला येईल का? त्याला संस्कृती म्हणता येईल का? आणि म्हणून बाबासाहेबांना सुसंस्कृत समाज हिंदू धर्माचा बनवायचा होता. म्हणून त्यांच्या हातून चवदार तळ्याचा लढा हा पूर्ण समता आणि बंधुत्व आणि न्याय व स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेला आहे. हे आजही महाडच्या कोणत्याही ब्राह्मणाला त्यांच्या अकलेमध्ये येणार नाही, त्यांच्या आकलनामध्ये येणार नाही. पर्वतीचा सत्याग्रह, अंबाबाईचा सत्याग्रह, अंबाजोगाईचा, पर्वतीचा सत्याग्रह पुण्याचा आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकचा, हे एकच सांगून जाते, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातलं सारं जहर बाहेर काढायचं ठरवलं होतं. सारा हिंदू धर्म पवित्र व्हावा आणि संपूर्ण भारताचा हिंदू धर्म व्हावा अशी एक समग्र क्रांती बाबासाहेबाला आपल्या आत्मीयतेनं करायची होती. परंतु काही प्रतिक्रांतीचे प्रवर्तक त्याला मदत करत नाही. नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा एवढा प्रचंड झाला होता, कित्येक महिने हा सत्याग्रह चालला. 1930, 1931, 1932, 1933 पर्यंत वर्षानुवर्ष सारी जनता हे काळारामाचं मंदिर मोकळं करा, काय दर्शनासाठी होतं का ते? का कोणाचं दर्शन घेऊन कोणाचं कल्याण आजही झालं नाही, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कोणाचं हित आणि सुख हे कोणाचं दर्शन घेऊन होत नसते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माननीय भाऊराव गायकवाडांना की आता आपण सत्याग्रह बंद करायला पाहिजे, कारण हे काय लोक सुधरत नाहीत. हे काय हिंदू मनाचे लोक, हे हिंदू प्रवृत्तीचे लोक सुधरत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये 100% दैववाद आहे, 100% चातुर्वर्णाचं पूर्णपणे भावना आहे, त्याच्यावरला विश्वास आहे, 100% अस्पृश्यता त्यांच्यामध्ये आहे. हे बदलणारी यांची नाडी नाही. हे मेंटल पॉवर यांचा तेवढा काही बदलण्यासारखा दिसत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊराव गायकवाडांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या विश्वासात घेऊन बैठक टाकली आणि बैठकीमध्ये ठरवलं की आता नाशिकचा हा सत्याग्रह आपण कोण्या पद्धतीने करायचा. काळाराम काम रामनवमी आली, त्या दिवशी रथ ओढायचा होता, आणि मग आपल्याकडले सारे लोक दुबळे, शोषित, पीडित, पददलित आणि ते सारे हिंदू लोक दोघांनी मिळून रथ ओढायचं ठरवलं. हा भेदभावच करायचा नाही काही, कारण मंदिरं खुले करायचे भारतातले म्हणजे अस्पृश्यता कायमची त्याला घालून टाकवायची. मंदिरं ओपन करायचे, मंदिरं खुले करायचे म्हणजे कोणताच भेदभाव मंदिरामध्ये राहता कामा नये. आज आपल्या भारतामध्ये 3 राष्ट्रपती होऊन गेले. कोविंद साहेबांना सुद्धा राष्ट्रपती असताना मंदिरात त्यांच्या बायकोला त्यांना जाऊ दिले नाही. द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा मंदिरामध्ये जाऊ दिले नाही हिंदू पुजाऱ्यांनी, हिंदू पुरोहितांनी. आणि म्हणून
आजही असं दिसते की यांची मानसिकता ही काही बदलणारी दिसत नाही. म्हणून आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन हा पूर्ण मानवजात ही समतावादी व्हावी. हिंदू, मुसलमान, शीख, जैन, यहुदी, फारसी साऱ्या जातीचे, साऱ्या समाजाचे, साऱ्या धर्माचे लोक समतेचा मार्ग घेऊन चालले पाहिजे, समतावादी झाले पाहिजे. कोणातही भेद राहू नये, मानवात भेद राहू नये आणि समतेसोबत न्याय असला पाहिजे. केवळ समताच नाही तर सामाजिक समता आणि आर्थिक समता ही पण आली पाहिजे. एखाद्या फारशा माणसाकडे, एखाद्या हिंदू ब्राह्मण माणसाकडे जर 1000 एकर जमीन असेल तर त्याची ती जमीन गरिबाला वाटली पाहिजे, ज्यांना जमीनच नाही. असा कायदा बाबासाहेबांनी सिलिंगचा कायदा काढलेला आहे. आणि असं जर वाटलं 2 एकर, 4 एकर, 3 एकर तर तो गरीब माणूस पोटभर खाऊ शकेल की नाही हो? आणि सर्वांनी पोटभर खाणं हाच तर धर्माचा मुख्य हेतू आहे की कोणी उपाशी राहू नये, कोणी उपाशी पोटी मरू नये. प्रत्येकाच्या पोटामध्ये अन्न जावं. आणि सारे जर तुम्ही असं म्हणता की देव सर्वभूती, प्रत्येकामध्ये देव आहे, प्रत्येकाला ईश्वर हे अन्न पाणी देतो, तर मग तुमची 10,000 एकर जमीन गरिबाला का वाटल्या जात नाही मग तुम्ही? म्हणून बाबासाहेबांचा हा संघर्षाचा आणि पूर्ण समग्र लढा हे मानव जातीच्या उत्कर्षाचा लढा होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी शेवटी आपल्या सर्व कार्यकर्त्याला, पूर्ण भारतातल्या कार्यकर्त्याला नाशिकला बोलवलं आणि विचारलं की आपण नाशिक चवदार तळ्याचा जसा लढा बरोबर सक्सेसफुल केला तसा राम मंदिराचा लढा आता होत नाही. कारण ज्या दिवशी ठरलं की रामाचा रथ सर्वांनी मिळून ओढायचा, तरी अगोदरच आले लोक हे रामाचे भक्त आणि ते रथ पडू लागले. शेवटी धराधरी झाली, पकडापकडी झाली. त्यांनी दगड फेकले बाबासाहेबावर. आपल्या माणसांनी बाबासाहेबावर 2-2, 3-3 छत्र्या धरल्या, दगडाला बाजूला केलं. महिला मंडळाने बाबासाहेबाला छत्र्या धरून त्यांचा जीव वाचवला. तेव्हा लक्षात आलं बाबासाहेबाच्या, हे हिंदू धर्माचे लोक सुधरू शकत नाही. त्यांच्या मनाला सुधारण्याचं, त्यांची मानसिकता सुधारण्याचं आपण जीवनभर काम करणं बरोबर नाही. त्यांच्यासाठी शक्ती, त्यांच्यासाठी ज्ञान, त्यांच्यासाठी प्रचंड मेहनत, त्यांच्यासाठी लढे हे देणं व्यर्थ आहे. आणि बाबासाहेबांनी राम मंदिराचा सत्याग्रह बंद करायला लावला. आणि येवला मुक्कामी प्रचंड महान अशी 2 लाख लोकांमध्ये जी परिषद त्यांनी बोलवली होती, त्यामध्ये त्यांनी घोषणा केली, जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. ही बाबासाहेबांची घोषणा केल्याबरोबर जैन लोक बाबासाहेबांच्या मागे लागले. जैनच नाही, मुसलमान लोक, काजी आणि हैदराबादचे बडे बडे मुसलमान कोटी घेऊन आले. ख्रिश्चनाचे मोठे मोठे गुरु रशियाहून, अमेरिकेहून कोटी थैल्या घेऊन आले रुपये. आणि हिंदू धर्माचे पुढारी म्हणत होते, बाबासाहेब हिंदू धर्म सोडू नका, आम्ही बदलतो, आमचं सारा आम्ही बदलून टाकतो, अस्पृश्यता हिंदू धर्मातून काढतो, भेदभाव हिंदू धर्मातून काढतो, जातीय व्यवस्था हिंदू धर्मातून काढतो, चातुर्वर्ण हिंदू धर्मातून काढतो, संपूर्ण हिंदू धर्मातून मिथ्या श्रद्धा पण काढतो, अंधश्रद्धा काढतो. बाबासाहेब म्हणत होते त्या हिंदू पुढाऱ्यांना,
अरे तुम्ही मला काढून तर दाखवा. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 4 वर्ष गेले, 5 वर्ष गेले, 7 वर्ष गेले, 8 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 15 वर्ष गेले, 20 वर्ष गेले, 22 वर्ष गेले. हिंदू पुढाऱ्यांनी बदल केला नाही, मूलभूत बदल झाला नाही. 22 वर्षापर्यंत बाबासाहेबांनी अभ्यास केला. रामायण महाभारत अगोदरही वाचला होता. रामजी सुभेदारांच्या घरामध्ये शिवलिंग अमृत, गीता, संपूर्ण मनुस्मृती, संपूर्ण पोथ्या, पुराण 22 पोथ्या आणि स्मृती, पूर्णपणे साऱ्या स्मृती 55, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, सारे उपनिषद 12, समग्र हिंदू धर्माचे पोथी पुराण वाचून, जुना करार, नवा करार, ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ, शीख धर्माचा पवित्र गुरु ग्रंथ साहब, मुसलमान धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ संपूर्ण वाचल्याने, बुद्ध धर्माचे बाबासाहेबांनी 30,000 पुस्तकं वाचली. आणि त्यांनी निर्णय घेतला की माझ्या मूळ धर्मामध्येच आता गेलो पाहिजे. सर्वांचं मंगल हो. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ति में वंच ततो निपान संपत्ति हेमिनाते समीक्षत. सा 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 बुद्धं